ओबीसीतून आरक्षण या मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवावं ही या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर सर्व जाती धर्मातील सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षण मोफत करण्यात यावं। खुल्या प्रवर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह सुरू करावी ही देखील एक प्रभावी मागणी आमदार राजगुरू यांची आहे। सर तुम्ही वाचा। सर तुम्ही वाचा। माननीय आमदार राजाभाऊराव बार्शी, सादर नमस्कार। आपला महाराष्ट्र हा साधू संतांचा श्री शिवछत्रपतींचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो। काही अपवाद वगळता इथले सामाजिक वातावरण नेहमीच सौहार्दाचे आणि शांततेचे राहिले आहे। अलीकडच्या काळातील घटना पाहता इतर काही प्रांतांप्रमाणे इथेही अराजकाची परिस्थिती निर्माण होईल की काय अशी शक्यता अनेक जाणत्यांना वाटू लागली होती, पण ते बोलून दाखवण्याचे धाडस सर्वप्रथम आपण केले आहे। तसे होऊ नये यासाठी त्वरेने तोडगा काढण्याची आपली मागणी म्हणूनच सर्वथैव न्याय्य आणि रास्त आहे। शेकडो वर्षे पारतंत्र्यात खितपत पडलेल्या आणि अत्याचारी सुलतानी राजवटींमुळे त्रासून गेलेल्या या भारतभूमीला लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण करून फार मोठा दिलासा देणारे आदरणीय शिवछत्रपती आणि त्यांचे पराक्रमी मराठी मावळे यांचे स्थान भारताच्या इतिहासामध्ये एकमेवाद्वितीय आहे। त्याच मराठा समाजातील असंख्य गरीब कुटुंब आजही विपन्न अवस्थेमध्ये आहेत। शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न गंभीर झाले आहेत। त्यांना योग्य तो न्याय मिळणे हे अत्यंत महत्वाचे आहे। त्याच वेळी आणखी कोणत्या घटकावर अन्याय होणे ही योग्य नाही। त्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आपले सर्व मतभेद विसरून इथल्या जनतेच्या भल्यासाठी एकत्र येऊन या प्रश्नावर अधिवेशन घेऊन तोडगा काढण्याची आपली मागणी अत्यंत योग्य आहे। त्याला ब्राह्मण महासंघ बार्शी शहर आणि तालुक्याच्या वतीने आम्ही पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहोत। एकदा जोरदार ब्राह्मण महासभेसाठी जोरदार टाळ्या आपल्या सर्व समाज बांधवांनी वाजवायच्या आहेत। यानंतर मी आमदार राजगुरू यांना विनंती करतो की आज 4था दिवस आहे, त्याबद्दल आपण मनोगत व या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधावा। मी आपल्या पाठिंब्याबद्दल सर्व बांधवांचा मनपूर्वक आभारी आहे।